नमस्कार दोस्तों, आज कोपरगांव नगर पालिका चुनाव से जुड़ी बड़ी और बेहद महत्वपूर्ण खबर सामने आई है। चुनाव को लेकर जो मामला कोर्ट में चला था उसका फैसला आखिरकार आ गया है। तो आइए पूरा मामला आसान जबान में समझते हैं। कोपरगांव नगर पालिका की सार्वत्रिक चुनाव प्रक्रिया पूरी होने के बाद चुनाव अधिकारी ने कई उम्मीदवारों के नामांकन पत्र वैध घोषित किए थे, लेकिन इस फैसले को चुनौती देते हुए जिला एवं सत्र न्यायालय में शिकायत दर्ज कराई गई। अपील करने वालों का कहना था कि कुछ उम्मीदवारों के शपथ पत्र में हर पेज पर साइन नहीं है और यह एक गंभीर त्रुटि है। इस आधार पर उन्होंने मांग की कि ऐसे नामांकन रद्द किए जाने चाहिए, लेकिन कोर्ट में सरकारी पक्ष और नगर पालिका की तरफ से एडवोकेट रणधीर ने बेहद मजबूत दलीलें पेश की। उन्होंने साफ कहा, शपथ पत्र कुल 8 पन्नों का है, 7 पन्नों पर उम्मीदवार के हस्ताक्षर मौजूद है। सिर्फ एक पेज पर साइन न होने की वजह से किसी उम्मीदवार का संवैधानिक हक छीना नहीं जा सकता और यही बात अदालत के सामने बेहद अहम साबित हुई। कोपरगांव के माननीय न्यायाधीश साहब ने 24 नवंबर 2025 को खुले न्यायालय में फैसला सुनाते हुए सभी 30 अपीलों को पूरी तरह खारिज कर दिया। और बड़ी बात यह है कि शनिवार और रविवार जैसे लगातार छुट्टी के दिनों में भी कोर्ट ने विशेष सुनवाई रखी, दोनों पक्षों की दलीलें ध्यान से सुनी और फिर यह फैसला दिया। सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट के कई ऐतिहासिक जजमेंट भी पेश किए गए, जिनमें साफ कहा गया है कि अगर शपथ पत्र में मामूली या तकनीकी त्रुटियां हो तो उसे इतना गंभीर नहीं माना जा सकता कि किसी उम्मीदवार की उम्मीदवारी रद्द की जाए। इसी सिद्धांत को मानते हुए जिला न्यायालय ने भी कहा कि एक पन्ने पर साइन न होना कोई ऐसा बड़ा दोष नहीं है कि उम्मीदवार का संवैधानिक हक छीना जाए। इस फैसले का सीधा मतलब है कि चुनाव अधिकारी ने जो नामांकन वैध घोषित किए थे वो पूरी तरह सही थे। अदालत ने भी उस निर्णय पर मुहर कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये छाननीची प्रक्रिया पार पाडून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीमध्ये उमेदवारांचे अर्ज वैध ठरवल्याची तक्रार करून जवळजवळ 30 उमेदवारांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निवडणूक अपील दाखल करण्यात आले होते। सदर दिवशी शनिवार आणि रविवार सलग सुट्टीचे दिवस असून देखील कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयाने सुट्टीच्या दिवशी कामकाज पार पाडून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकण्यात आला। याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दिलेले आहे ते सदोष आहे, शपथपत्रावर उमेदवारांच्या सह्या नाहीत आणि उमेदवारी आणि शपथपत्रामध्ये काही त्रुटी यावर आक्षेप घेऊन याचिकाकर्त्यांनी मान्य न्यायालयामध्ये त्या मुद्द्यावर युक्तिवाद केला होता। सदर युक्तिवादाला उत्तर देताना सरकार पक्षातर्फे तसेच नगर परिषदेतर्फे आम्ही सदर उमेदवारांनी जे शपथपत्र भरलेलं आहे त्या शपथपत्रात एकूण 8 पानांचं असून उमेदवारांनी शपथपत्रामध्ये पान नंबर 1 ते पान नंबर 7 या सर्व पानांवरती उमेदवारांच्या सह्या आहेत। केवळ पान नंबर 8 वर उमेदवाराची सही नाही, याकरता उमेदवाराचा उमेदवारी करण्याचा हक्क त्याच्यापासून हिरावून घेता येणार नाही हे मान्य न्यायालयाच्या लक्षात आणून दिले। तसेच त्याकरता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे देण्यात आले। मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील जर शपथपत्रामध्ये जर किरकोळ दोष असेल, मानवी दोष असेल तर त्याकरिता त्याला फार महत्त्व न देता उमेदवाराचा जो काही घटनात्मक अधिकार आहे उमेदवारी करण्याचा तो नाकारता येणार नाही असे देखील काही न्यायनिवाडे मान्य न्यायालयासमोर मांडण्यात आले। तसंच शपथपत्रामध्ये नेमकी काय भरलं पाहिजे यावर मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही डायरेक्शन दिलेले आहे। तर त्यामध्ये शपथपत्रामध्ये उमेदवाराने त्याची शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आणि त्याची मालमत्ता हे जाहीर करणं गरजेचं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील या गोष्टी तपासणं गरजेचं आहे। तर या सर्व बाबी जसं की उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, उमेदवाराचं शैक्षणिक अर्हता आणि उमेदवाराची मालमत्ता संदर्भातल्या या सर्व माहिती शपथपत्रामध्ये नमूद असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील त्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवले होते। त्यामुळे आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य असल्याबाबत आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आलमाने साहेब यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि अपेलंट यांचे सर्व अपील डिसमिस करण्यात आलेले आहेत। एकूण किती अपील होते? एकूण 30 अपील होते। म्हणजे नगराध्यक्ष एक नगराध्यक्षासाठी आणि बाकीचे 29 असे संपूर्ण मिळून 30 अपील दाखल करण्यात आले होते। आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की।